हाय, नमस्कार. माझं नाव चेतना. व्हिडिओ बनवायला थोडा उशीरच झाला. इथे मी 1 किलो आवळा घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो गूळ टाकलेला आहे. आता तुम्ही पाहू शकतात मी आवळा एकदम बारीक किसून घेतलेला आहे आणि गूळसुद्धा त्याचे बारीक-बारीक तुकडे करून ठेवले आहेत मी. आता आपण हे दोन्ही एकत्र करून घेणार आहोत. जर तुम्हाला माहिती असेल तर आवळ्याचे बरेच फायदे आहेत. आवळा हा आपल्या केसांसाठी खूप उत्तम असा मानला जातो आणि यामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते. त्याचबरोबर आपली स्मरणशक्तीसुद्धा वाढते. पचनक्रियासुद्धा आपली नियंत्रित राहते. तसेच केसांसाठी आणि त्वचेसाठी एकदम उत्तम असा हा एकमेव फळ आपण म्हणू शकतो आणि गुणकारीसुद्धा त्याचबरोबर आहे. हा एक मुरब्ब्यासारखाच पदार्थ असतो. हे आपण जेवताना थोडंसं लोणच्यासारखं थोडंसुद्धा 1 चमचासुद्धा खाल्लं तरी खूप चांगलं. आता इथे मी एक 7 ते 8 वेलची घेतलेल्या आहेत आणि आता हे मी तो बारीक करून घेतलेले आहेत खलबत्त्यामध्ये. आता ते ह्याच्यामध्ये मी ॲड करते. हे आपल्याला शिजवायला ठेवायचं होतं. सॉरी, व्हिडिओ काढायला थोडं स्किप झालेला आहे. आपल्याला हे एकत्र झाल्यानंतर त्यातलं पाणी सोप होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तरी आपल्याला एक 15 ते 20 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मी हलक्या हाताने मिक्स करत आहे. त्याच पद्धतीने आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. हा मुरब्बा थोडा गोड, आंबट असा लागतो. हा आपण असाही सुद्धा खाऊ शकतो. खूप छान लागतो. ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम असतील किंवा केसांचे प्रॉब्लेम असतील त्यांनी हा जो मुरब्बा आहे रोज 1 चमचासुद्धा खाल्ला तरी त्यांना खूप गुणकारी असा ठरेल. तुम्ही पाहू शकतात आपला मुरब्बा इथे रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा स्टेजपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. खूप छान असा लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक यू.